महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार आहे. त्यासाठी त्यांच्या खासदारांची संख्या वाढण्याची आवश्यकता असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत. ऑपरेशन टायगरची तयारी अंतिम टप्प्यात आहे, अशा चर्चांना राजधानी दिल्लीत उधाण आलेलं आहे. महाराष्ट्रात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यामुळं महाराष्ट्रासकट राजधानी दिल्लीतल्या चर्चांना उधाण आले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे 50 मिनिटं त्यांची मोदींची चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तार हे चर्चेचं निमित्त असलं तरी ऑपरेशन टायगरची माहिती देणं हाच या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचं मानलं जातं. याच विषयाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. शिंदेंच्या दिल्लीच्या दौऱ्यात नेमकं काय घडलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बद्दल त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे, ऑपरेशन टायगरसाठी भाजपचं नेतृत्व अनुकूल आहे का, आणि उद्धव ठाकरे यांचे कोण कोण खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. राज्यातल्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबईत अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळं महायुतीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेची पत कमी झाल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या पक्षाला लोकसभा, विधानसभा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं, पण शिंदे यांना जर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात यश मिळत नसेल तर भाजपच्या दृष्टीनं त्याला फार महत्त्व नाही, आणि त्याची परीक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत झाली. आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं गंडस्थळ मानलं जातं, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हेच सरस ठरले. अर्थात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत त्यांनी युती केली, त्याचा त्यांना फायदा झालाच. पण या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला फारसं यश मिळालं नाही. शिंदे यांचा दिल्लीचा या आधीचा दौरा अनेकांच्या लक्षात असेल, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी तो दौरा झालेला होता. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र रवींद्र चव्हाण यांनी घेतली होती, आणि त्यांनी आपल्या पक्षात मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या पक्षातल्या लोकांना घ्यायला सुरुवात केली होती, फोडाफोडी सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षातले लोक घेतलेच होते, पण त्यावेळी शिंदे यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा आपल्या पक्षात घेतलेलं होतं, आणि त्यामुळं शिंदे मोठ्या प्रमाणावर नाराज झालेले होते. आणि ही नाराजी कानावर घालण्यासाठी, अमित शहा यांना सांगण्यासाठी त्यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यांच्या त्या दौऱ्याची चर्चा खूप झाली होती. आताच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, परंतु अमित शहा यांची आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली किंवा नाही याबद्दल निश्चित माहिती कुणीही देत नाही. त्यांची भेट अधिकृतपणे झाली नाही हे तर सरस्वत आहे, कारण त्या संदर्भात कुणाच्याही सोशल मीडिया अकाउंटवरून त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाही. पण काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार शहा यांच्याशीही एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे, आणि ही झालेली भेट दडवण्याच्या प्रयत्नामुळेच राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरल्याचं मानलं जातं. अर्थात या सगळ्या चर्चांना उधाण आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना हा एनडीए, केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीचा घटक पक्ष असल्याने संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दिल्ली नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यासाठी आणि विकास कामांच्यासाठी चर्चेसाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीत आलेले होते. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार आणि शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे एकत्रित एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले.
त्याचीही खूप चर्चा झाली, कारण गेले काही दिवस राहुल शेवाळे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. राज्यसभेची एक जागा जी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आली होती, ती जागा राहुल शेवाळे यांना मिळणार असेच सगळ्यांचे अंदाज होते. पण एकनाथ शिंदे यांनी तिथं सगळ्यांना चकवा देत त्या ठिकाणी सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांना ती खासदारकी दिली. खरं तर शेवाळे यांना ती आपली जागा असल्याचं वाटत होतं, पण शिंदे यांनी त्या ठिकाणी व्यापक दृष्टिकोन दाखवला. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या बाहेर त्यांनी ही जागा दिली. जो चेहरा दिला तो दलित आणि महिला. ज्योती वाघमारे या गेले काही महिने सातत्यानं आक्रमकपणे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बाजू समाज माध्यमांच्यावर आणि जाहीर सभांच्या मधून मांडतायत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारे ज्याप्रमाणे आक्रमकपणे बाजू मांडतात, त्यांचा प्रतिवाद करण्यामध्ये ज्योती वाघमारे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली. त्यातून एकनाथ शिंदे यांना आपला पक्ष अधिक व्यापक विचार करत असल्याचा संदेश सुद्धा द्यायचा होता. उदय सामंत यांनी राहुल शेवाळे नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आणि ऑपरेशन टायगरची जी चर्चा सुरू होती ती चर्चाही त्यांनी फेटाळली. शिंदे यांनी खासदारांची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी खासदारांना खडे बोल सुनावले अशा बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे कुणाला तुम्ही कामं चांगली करा, केवळ मंत्रीपद मिळेल वगैरे अशा अपेक्षा बाळगू नका, असं शिंदेंनी आपल्या खासदारांना खडसावल्याचं सांगितलं जातं. म्हणजे या बैठकीत जे आता शिंदे यांच्याकडून मंत्री आहेत, स्वतंत्र कार्यवाह ज्यांच्याकडे आहे ते प्रतापराव जाधव यांच्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे शिंदे यांनी आपली एकूण खासदारांची कान उघाडणी करण्याचं तेही महत्वाचं कारण होतं की खासदार प्रभावीपणे काम करत नाहीत. पण त्याच वेळी संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे. पण ते कधी शक्य होणार आहे? कारण आताचा निकष असा आहे की 7 खासदारांच्या पाठीमागं एका पक्षाला एक मंत्रिपद मिळू शकतं. शिंदे यांच्याकडे 6 खासदार आहेत, त्यामुळं त्यांना मंत्रिपद स्वतंत्र प्रभार मिळालेला आहे, ते कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं नाही. मग एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री हे कसं शक्य होणार आहे? तर त्यासाठी खासदारांची संख्या वाढायला हवी. म्हणजे त्यासाठी काय करायला पाहिजे? तर ऑपरेशन टायगर. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 11 खासदार आहेत. त्यापैकी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि ओमराजे निंबाळकर हे तिघे वगळता उर्वरित खासदारांचा कुणालाही भरोसा वाटत नाही. ते काहीही निर्णय घेऊ शकतात अशी राजकीय वर्तुळातली चर्चा आहे. पण एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवलं किंवा फोडाफोडी केली तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व साशंक आहे. 5 राज्यातल्या निवडणुकांच्या तोंडावर अशी फोडाफोडी झाली तर भाजपला ते नुकसानकारक ठरू शकेल. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचा हा ऑपरेशन टायगरचा प्रस्ताव नेतृत्व मान्य करेल का? भारतीय जनता पक्षाला ते मान्य होईल का? हा खरा प्रश्न आहे. आता जे संभाव्य मंत्र्यांची चर्चा होते त्यामध्ये श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे यांची नावं चर्चेत आहेत. पहिल्यांदा एक मंत्रिपद मिळालं त्यावेळी श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद दिलं जाईल असं मानलं जात होतं. पण एकनाथ शिंदे यांना ते मान्य नव्हतं, कारण मग उद्धव ठाकरे आणि आपल्यात काहीच फरक उरत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. उद्धव ठाकरे हे स्वतःकडं आदित्य ठाकरे यांच्याकडे मंत्रिपद घेतात, आपण त्यांच्याच मागून चालल्यासारखा मेसेज जाईल. त्यामुळे शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांना बाजूला ठेवून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद दिलं होतं. पण आता गेल्या काही काळात श्रीकांत शिंदे हे संसदेत अत्यंत चांगल्या रीतीनं काम करतायत, आक्रमकपणे काम करतायत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी पक्षातून होते. त्याशिवाय ऑपरेशन सिंदूर नंतर जगभराचे शिष्टमंडळ केंद्र सरकारच्या वतीने भारत सरकारच्या वतीने गेली. त्यातल्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व श्रीकांत शिंदे यांनी केलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी उत्तम काम केलं होतं. त्यामुळं स्वाभाविकपणे आता एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद दिलं तर त्या संदर्भात फारसा आक्षेप घेण्याचा प्रश्न येणार नाही. पण भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, केंद्रीय नेतृत्व ही फोडाफोडी मान्य करणार का? हा खरा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत ऑपरेशन टायगर होत नाही तोपर्यंत
मंत्रिपदाचं हे गणित बदलणार नाही. आणखी एक मुद्दा, अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातलं राजकीय वातावरण बदललंय. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचा सातत्याने एक दावा आहे की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिलेला होता. त्यासाठी एकनाथ शिंदे सातत्यानं आग्रही असतात. त्या अनुषंगानं काही चर्चा झाली किंवा नाही याबाबतही साशंकता आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार आता अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व बदलण्याच्या मनस्थितीत भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व नाही. तर एकूणच एकनाथ शिंदे यांचा दौरा विकास कामं, पक्षीय समन्वय आणि महायुतीतल्या आणि NDA मधल्या वाटाघाटींसाठी असल्याचा पक्षाकडनं दावा केला जातोय. पण मुंबई महापालिका निकालानंतरची एकूण परिस्थिती, ऑपरेशन टायगरची चर्चा, त्यामुळं एकूण राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यामुळं एकूण नजीकच्या काळात महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या राजकारणात काय घडतंय याची सगळ्यांनाच उत्कंठा आहे. धन्यवाद.